आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी. आजचा विषय आहे शेळ्या मेंढ्यातील फॉल्स गिड आजार. याचं वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी. नमस्कार मंडळी. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरण हे वेगवेगळ्या प्रकारच्या कीटकांच्या उत्पत्तीसाठी अनुकूल असतं. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या माशा आणि डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात आढळून येतो. यामध्ये काही माशा या चावा घेणाऱ्या असतात, तर काही शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये अंडी घालून उपद्रव करणारे असतात. या माशांच्या प्रादुर्भावामुळे जनावरांमध्ये विविध आजारांची बाधा होण्याची शक्यता असते. पावसाळ्यामध्ये उपद्रव करणाऱ्या विविध माशांपैकी नाकामध्ये बाधा करणाऱ्या इस्ट्रस ओव्हिस या प्रजातीच्या माशांच्या प्रादुर्भावामुळे शेळ्या मेंढ्यांमध्ये आजार निर्माण होतो. इस्ट्रस प्रजातीच्या मादी माशा शेळी मेंढीच्या शरीरावर न बसता किंवा न चावता तोंडाच्या समोर हवेत उडताना काही सेंटीमीटर अंतरावरून नाकामध्ये किंवा काही वेळा डोळ्यामध्ये सुद्धा पहिल्या अवस्थेतील अळ्या सोडतात. या अळ्या नाकामध्ये पुढे पुढे संक्रमण करतात. नाकाच्या सायनसमध्ये पोहोचल्यावर अळ्यांची दुसरी व तिसरी अवस्था यांची वाढ त्यावेळच्या हवामानाप्रमाणे काही आठवडे ते काही महिन्यांमध्ये होते. जेव्हा वातावरण उष्ण बनायला सुरुवात होते तेव्हा तिसऱ्या अवस्थेतील अळ्या नाकातून बाहेर पडायला सुरुवात होते. या अळ्या नाकातून बाहेर पडल्यानंतर साधारणपणे चौथ्या आठवड्यात प्रौढ माशी होतात आणि पुन्हा फलनानंतर मादी माशा नव्यानं पहिल्या अवस्थेतील अळ्या नवीन शेळ्या मेंढ्यांच्या नाकामध्ये सोडायला सुरुवात करतात. नाकामध्ये गेलेल्या अळ्या मोठ्या कालावधीपर्यंत वास्तव्य करतात. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची बाधा जनावरांना होऊ शकते. या माशांच्या प्रादुर्भावामुळे शेळ्या मेंढ्यांच्या नाकातून रक्तमिश्रित किंवा पुमिश्रित स्त्राव बाहेर येतो. अळ्यांच्या नाकातील हालचालीमुळे आणि चाव्यामुळे बाधित शेळ्या मेंढ्यांना शिंका येतात. त्याचबरोबर खोकलाही येतो. शिंकताना बाहेर पडलेल्या स्रावाबरोबर पिवळसर पांढऱ्या किंवा तपकिरी रंगाच्या अळ्याही मिळतात. शिंका आणि खोकल्यानं बेजार होऊन श्वसनाला त्रास होतो. त्यामुळे बाधित पशूंच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आणि उत्पादकता कमी होते. रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन बाधित पशूंमध्ये श्वसन संस्था आणि इतर आजारांची लागण होते. नाकातील अळ्यांच्या चाव्यामुळं, प्रादुर्भावामुळं तसंच तोंडासमोर घोंगावणाऱ्या माशांमुळं बाधित पशूंचं चरण्याकडे लक्ष लागत नाही. उपासमार वाढते आणि त्यामुळे शरीरयष्टी खालावते. काही वेळा नाकातील इस्ट्रस माशांच्या अळ्या विसंगतपणे नाकातून पुढे सायनसची हाडं त्याचप्रमाणे कवटीच्या हाडांना इजा करून मेंदूमध्ये सुद्धा प्रवेश करतात. या माशांच्या अळ्यांनी मेंदूस इजा केली तर अशा बाधित मेंढ्यांमध्ये तीव्र लक्षणं दिसून येतात. मेंदूस झालेली इजा ही प्राणघातक ठरू शकते. अशा प्रकारच्या मेंदूच्या बाधेला फॉल्स गिड असं म्हणतात. या आजारामध्ये बाधित मेंढ्या आणि शेळ्यांमध्ये चालताना तोल जाणं, अडखळत चालणं, चक्कर येणं, निर्जीव वस्तूवर डोकं आणि नाक घासणं आणि गोल गोल फिरणं अशी लक्षणं दिसून येतात. म्हणून मंडळी, शेळ्या मेंढ्यांना चरावयाला सोडताना त्यांच्या भोवती माशांचा प्रादुर्भाव आहे की नाही याचं नेहमी निरीक्षण करावं. माशा तसंच इतरही काही परजीवींचा प्रादुर्भाव आढळून आला तर गोठा तसंच शेळ्या मेंढ्या असतील त्या परिसरात पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं औषधांची फवारणी करून घ्यावी. कळपातील एक किंवा अधिक शेळ्या मेंढ्यांमध्ये नेझल बॉट माशांच्या प्रादुर्भावाची लक्षणं दिसून आली तर कळपातील इतर निरोगी शेळ्या मेंढ्यांकडे माशांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी योग्य वेळी प्रतिबंधात्मक उपचार पशुवैद्यकाकडून करून घ्यावेत. तर मंडळी, अशा प्रकारे शेळ्या मेंढ्यांमध्ये पावसाळ्याच्या दिवसात आढळणाऱ्या फॉल्स गिड या आजाराचा प्रादुर्भाव वेळीच ओळखून आपण जर व्यवस्थित काळजी घेतली तर आपण आपल्या उत्पादनामध्ये सातत्य राखू शकू. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार. आज आपण ऐकलीत शेळ्या मेंढ्यातील फॉल्स गिड आजार याविषयीची माहिती. वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे.